ऑल राईट, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सचिनजी ढवळे सर या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, या स्पर्धेचे जनक आहेत. ओंकार अभंग आमच्याबरोबर आहेत या स्पर्धेचे शिल्पकार, आणि आमच्या सर्वांची दिल की धडकन सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते शुभेच्छा, विशेष सन्मान, मायाची शाल, एक रुबाबदार असं व्यक्तिमत्व, अगदी दमदार आवाज. शुभेच्छा सध्या पुण्यनगरीमध्ये गाजतोय, वाजतोय आणि तो असाच वाजत राहील कणखरपणे ही अपेक्षा आहे. सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ओंकार सर थँक्यू सो मच, सचिन सर थँक्यू सो मच. त्याचबरोबर सुमित तुमचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते, यानंतर प्रहारमध्ये पलटवार होईल, शिकार पण केले जातील आणि ते सांगण्यासाठी दत्ता पवार बायकर बरोबर. तर गुड इव्हिनिंग पुणे, आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. इन मेमरी ऑफ लेट शशिकांत माधवराव अभंग, सचिन ढवळेज मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 मध्ये आपलं स्वागत. आणि ऑल इंडिया ओपनचा आजचा हा तिसरा हाफ आहे आणि तिसऱ्या हाफ मधील सामना क्रमांक दुसरा मात्र बघायला मिळतोय. सुंदरशी मॅच मैदानामध्ये सुरू असते. एका बाजूने यशवंत भाऊ पाचंगे या संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा स्वीकार केला आणि पहिल्याच षटकामध्ये लोहगावचा लोगो एक्सप्रेस अमोल पवार यांनी विकेट काढली आणि महेश शिंदे यांना बाद केले. कडक वासला मारला एक चांगला खेळाडू, मात्र इथे बाद झाला पहिल्या झटकामध्ये इथे बघायला मिळतोय. रिप्ले मात्र बघायला आपल्या ज्या प्रकारे ऑप्शनच्या बाहेर आले होते, समोर मारायचा प्रयत्न, एक सुंदर असा झेल मिड ऑफला इथे मात्र बघायला मिळाला. पेसर गोलंदाज क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं, नवीन बॉल टाकत असताना स्लिप आहे, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन असते, त्यानंतर मिड ऑन तैनात केलं जाताना बघायला मिळतंय. आणि पहिल्या षटकातील अमोल पवारचा पहिला बॉल, पहिला झटका बसला यशवंत भाऊ पाचंगे या संघाला. मोठं पर्व खरं तर बघायला मिळतंय. सुंदर असं मैदान, वडगाव बुद्रुकचं असणारं सिंहगड कॉलेजचं एक क्रिकेट ग्राउंड, त्यावरती सुरू असणारी पुणे जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग पर्व 13. या बाईचा बॉल, अर्शांना बॉल उचललाय आणि बॉलला लिप केलंय सीमारेषा पार. हा येतोय धुवाधार षटकार, मी थांबणार नाहीये, सुरुवात करणार षटकारानं. सॉलिड पंच होता अमोल पवार यांचा बॉल. आणि हे ओपन गटामधले खेळाडू आहेत, प्रॅक्टिस मॅन परफेक्ट, आणि खूप चांगला फटका इथे मात्र बघायला मिळाला. खूप चांगला मॅच होणार आहे. मातबर संघामध्ये हा सामना बघायला मिळतोय मैदानामध्ये. यापैकी बॉल कव्हर मध्ये सुंदर गॅप तब्दील केला गेलाय. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना कव्हर एरियामध्ये टार्गेट केले गेले, त्यानंतर 2 धावा इथे ज्या बघायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोरवरती आपण जर पाहिलं 9 धावा इथे मात्र बघायला मिळत आहेत. सुंदर असं प्रक्षेपण, प्रथम मीडिया, अतिशय सुंदर क्वालिटी, सर्व अँगल्स आहेत, इंटरनॅशनल ब्रॉडकास्टिंग. यावेळचा बॉल दूरचा बॉल होता आणि त्याला भूर केलंय समोरच्या बाजूला, बाणाप्रमाणे सर हा षटका ठोकलाय. सुंदर अशी बॅटिंग अर्शान शेख मैदानामध्ये आलाय. शान पुण्याची आहे आणि मानाची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये धमाकामी करणारे आणि ओपन गटामध्ये ही संधीचं सोनं करताना बघायला मिळत आहेत. दूरचा बॉल होता आणि समोर मात्र उचललाय, स्टँड अँड डिस्पॅच केलंय. ऑन फील्ड अंपायर आहेत, आपण जर पाहिलं गेलं नामांकित असे पंच अक्षय निर्मळ सर आणि पुण्यातील असणारे नामांकित असे पंच अजय आवळे सर आहेत. 15 धावा धावपलकामध्ये. शॉर्ट बॉल, जोरदार असा बॉल गेला. अमोल पवारला आता टप्पा सापडला. गुड लेंथ डिलिव्हरी होती आणि या प्रभावित करणाऱ्या बॉलचं कौतुक करावं लागेल. गुड लेंथचा टप्पा, सुंदर असा बॉल, पहिलं षटक सुरू. धावसंख्या 15 रन्स. यावेळचा बॉल पुन्हा एकदा सुंदर असा फटका इथे मारलाय. चान्स नाही कोणत्या क्षेत्ररक्षकाला आणि बॉल सीमारेषा बाहेर जातोय, चौकार येते. प्रहार प्रीमियर लीग हा वाघाचा प्रहार होता आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा इथे बनवल्या गेल्यात. यशवंतभाऊ पाचंगे संघाने टॉस जिंकत बॅटिंगचा स्वीकार केला. लवकर बाद केलं तर पहिला झटका मात्र आला होता, पण त्यानंतर हा शॉट बघू शकता तुम्ही, इनसाइड आउट, थोडं पाठीमागे गेला आणि ओव्हर द कव्हर. एक्सलंट टायमिंग आणि इतकं चांगलं टायमिंग होतं. तो इशारा इथे ऑन स्क्रीन बघायला मिळेल. हा इशारा आता इथे बघायला मिळणार आहे. पंच मात्र पाहणी करत आहेत.
बॉल चेक करताना इथे दिसतील. अँड इट्स अ मॅक्सिमम सिक्सर आलाय. अतिशय शानदार अशी बॅटिंग पहिल्या षटकामध्ये मैदानामध्ये सुरेख असा खेळ दाखवलाय. 21 धाव फलकामध्ये शोभभाऊ पाचंगे बॅटिंग करत असताना बनवल्यात. दोन ताकदवान संघ पुण्याच्या पुण्य नगरी मधले आहेत. पुणे जिल्ह्यामधले मात्र आपल्या जिल्ह्यामधली ही स्पर्धा गाजवताना दिसत आहेत. तर पहिल्या सामन्यात तुम्ही बघितलं अमित तांबे यांना एक अतिशय चांगला परफॉर्मन्स मात्र बघायला मिळाला. काल देखील पुण्यातले जबरदस्त खेळाडू मात्र वासिकनं काल कमाल केली. याच मैदानावरती आपण वासिकला बघितलं. आज दुसरा ही संध्याकाळ देखील आपल्याला बघायला मिळते. तिसरा ओपन हाफचा दिवस आहे. आज सकाळी आपण पुणे निमाग मंडळातील असणार लोकल हाफ देखील बघितला पुण्याचा. षटक क्रमांक 2 साठी सुरुवात करतात राहुल राजपूत आता बॉलिंग साठी आलेले आहेत. दुसऱ्या षटकासाठी तयार होत आहेत. इथे मात्र हवेलीचा टार्झन मैदानामध्ये आलाय. फाईन लेगला बॉल इथे मात्र पुल करत असताना फाईन लेग एरिया टार्गेट केला. आम्ही तापकीरच्या बॅटमधून चौकार आलाय. बॅटिंगचा निर्णय का घेतला कारण नंतर थोडासा हलकाच्या प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं मैदानावरती ड्यू फॅक्टर राहणार आहे. संध्याकाळ सत्र आपल्याला बघायला मिळते. तर फ्लड लाईट्स मध्ये बॅटिंग करण्याचं निमंत्रण दिलंय येरोडा संघाला. पुन्हा द्यावाचा बॉल हा चांगला बॉल होता. फलंदाजांना थांबवणारा यॉर्कर इथे मात्र बघायला मिळाला. वाचवणारा असा यॉर्कर परफेक्ट लाईन टाकलेला राहुल राजपूत डिसिप्लिन बॉल षटक क्रमांक 2 मध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या 25 धावा. यशवंतभाऊ पाचंगे विजय संघाला 3 लाख रुपयाचा प्राइज. बेस्ट बॅटरसाठी टू व्हीलर बाईक देखील आहे. ओपन गटासाठी बक्षीस. याला काटाकीर करणारा बॉल बघायला मिळाला. टप्पापर्यंत बॉल नक्कीच आता वळणदार बॉल बघायला मिळतोय मैदानामध्ये. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग टीमनं हा रिव्ह्यू मागितला आहे. व्हाईट बॉल साठी अपील केले आणि अंपायरचा कॉल आहे फेअर डिलिव्हरी. आता मात्र बघूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय असेल. टेक्नॉलॉजीचा वापर या स्पर्धेत बघायला मिळालाय आणि संपूर्ण मैदानावरती अतिशय सुंदर असं सेटअप भव्य असं स्टेडियम तयार केलेलं आहे. सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून एक चांगले खेळाडू राहिलेत आणि रोहन खरा सारखा एमपीएल स्टार गोलंदाजावरती षटकार त्यांनी मारला मागाशी. क्रिकेट रक्तात आहे आणि त्याची आवड रक्तामध्ये असावी लागते. पंचा निर्णय काय असेल बघूयात. वार रूम मध्ये हा निर्णय दिला गेलाय आणि सुंदर असा इथे निर्णय पंचाचा रिव्ह्यू या ठिकाणी गमावला गेलाय. अमित तापकीर लेदर आणि टेनिसचा फार मोठा अनुभव. रिव्हरचा प्रयत्न आता गोलंदाज लय मध्ये येताना बघायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये जो अटॅक झाला होता अर्शान कडून आणि अमित तापकीर यांनी जो पहिला बॉल चौकार खेळला होता त्यानंतर गोलंदाजाने टाकलेले भंडार बॉल इकडे बघायला मिळालेत. 4 बॉल मध्ये 4 धावा आल्या. षटक क्रमांक 2 येरवडा संघाच्या बाजूनं. यावेळीचा बॉल लिप केलाय आणि ऑन साईडला बॉल भिरकावून दिला सीमारेषा पार. धावा मिळतील इथे 6. मॅक्सिमम सिक्सर. अमित तापकीर टायगर अभिबी जिंदा आहे दाखवले या फटक्याने या फट्ट्यानं. ओपन गटामधलं क्रिकेट प्रत्येकाला इथे मेरिटनुसार संधी मिळाली आहे. ओपन गटात प्रत्येक खेळाडूचं स्किल पाहिलं जातं. फुलटॉस बॉल हवा झाली आहे आणि त्या मैदानावरती आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजाने आता कमबॅक केला गेलाय. फुलटॉस बॉल होती विकेट. सरप्राईज पॅकेज अमित तापकीर बॅक टू पवेलियन. राहुल राजपूतनं विकेटनं हे षटक संपवलेलं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या असे 2 षटकानंतर यशवंतभाऊ पाचंगे प्रथम बॅटिंग करत असताना 2 बाद 31 धावा. फुलटॉस होता. ताकद या ठिकाणी कमी पडली. जोरदार मारायचा आपल्याला एलिव्हेशन मिळालं नाहीये. सध्या तरी 2 ओव्हरचा खेळ आता संपलेला आहे. आपण बघता यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स क्लब धावसंख्येमध्ये 31 धावा 2 बाद आहेत. अर्शान शेख 5 बॉल 20 बाद. एका बाजू अर्शान नक्कीच इम्प्रेस केलेला आहे. अपकमिंग स्टार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा धुमाकूळ घालतोय. आणि मागाशी उल्लेख केला चेतन काळे यांनी भरपूर नवीन खेळाडूंना संधी मिळालेली आहे.
आणि दाखल झालेत बारामतीचा एक कॅप्टन कुल म्हणून ज्यांची ओळख द डायमंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट आणि पुणे क्रिकेटचं एक मात्र एक बोलंकी नाव अनुभवी नाव आहे चेतन काळंगे. खास करून माती विकेट टर्फ विकेट वरती बेतात एक कार राहिलेला आहे. या अगोदर आपण एक निर्णय चेंज केला होता, म्हणजे लुझर मॅच होईल अशी सूचना दिली होती. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच आता पुढच्या मॅचेस होतील. त्यामुळं तिसरा सामना हा जिंकलेल्या दोन्ही संघांमध्ये मॅच होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. पहिल्या सामन्यातला विजेता संघ समर नोमान आणि या सामन्यातला विजेता संघ अशी मॅच तिसऱ्या क्रमांकावरती होईल. तिसरी मॅच होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. रोहन उत्तेकरचा हा बॉल कॅम्पचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय, दहाडला गेलाय आणि बॉलला पुल करत असताना गोल केले सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. 6 बॉल खेळले हर्षण आणि 6 बॉल 26 धावा त्यानं कुटलेल्या आहेत. मैदानावरती बॅटिंग करत असताना अतिशय कॉन्फिडन्स दिसतोय. आत्मविश्वास नावाचे पंख आज त्यानं स्वतःच्या खांद्यावरती नक्की उभे केलेत. मनगटाचा जोर. या वेळेचा बॉल पहिला ड्राईव्ह केलाय. बॉल कव्हर क्षेत्रामध्ये आपण बघताय तिने मात्र शतशक तैनात असणार आहे. टॉस साठी आणखी रेडी राहायचं ज्या प्रकारे आता टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. नरेश सरांना विनंती करतो. समर नोमान 11 येरवडा बॉलिंग करायचं. गोलंदाज रोहन उत्तेकर आहेत. यानंतरचा सामना अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर विरुद्ध या सामन्यातला विजेता अशी मॅच होईल. आखूड टप्प्याचा बॉल आहे, याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न. ताकद कमी होती, खूप लांब पडलाय चेंडू. 2 धावेचा प्रयत्न. हलकासा इथे पंच होता चेतन काळगे यांचा. 2 धावा त्यांना मात्र मिळताना बघायला मिळत आहेत. स्कोर मात्र पुढे चाललाय. षटक क्रमांक 3 चालू असताना यशवंत भाऊ पाचंगे संघ धावफलकामध्ये असेल. 40 धावा. अर्शान शेख आज एक क्वालिटी इनिंग मात्र पेश करताना बघायला मिळते. त्यांच्यासोबत चेतन काळंगे आहेत. यशांच्या पाठीमागे बघताय भरत टिंगरे यांना देखील आहेत. भरतदादा टिंगरे. या वेळचा बॉल सुंदर डिलिव्हरी मात्र बघायला मिळालेली आहे. चेतन यांच्याकडे संधी नव्हती, त्याला सन्मान नक्की दिला गेलाय. चांगल्या बॉलचा सन्मान केला गेलाय. 1 धाव अंकित होताना बघायला मिळते. मात्र अर्शन शेख पुणे शहरातील कॅम्प मध्ये राहणारा खेळाडू युवा टॅलेंट समोर येते. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या सीझन मध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असताना सर्वांना इम्प्रेस केलंय. रिवाचा प्रयत्न. हाई फटका माझ्या ताफ्यात आहे आणि बॉल जसा आला लेग अगदी आपल्या बॅटचा स्विच ऑन केला गेला. रिव्हर्स शॉट खेळत असताना इथे चौकार मात्र आलाय. स्वर्गवासी शेखर उत्तम शेळके पविल्यामध्ये हा चौकार मात्र धाडला गेलाय. सुंदर अशी बॅटिंग करतायत. खूप जास्त बाहेर चेंडू होता, वाईड लाईनच्या बाहेर त्याचा फायदा घेतलाय. खराब लाईन त्याचा फायदा घेतलाय. आता उचललाय बॉल. बॉलची भिंगरी करताना बघायला मिळत आहेत ते फलंदाज अर्शन शेख आणि हाई बॉल सीमारेषा बाहेर चाललाय. हा येतो षटकार. प्रहार प्रीमियर लीगचा पंच आहे. कडक षटकार. संध्याकाळ सत्रात पुणेकरांचं स्वागत करतायत. 3 ओव्हर नंतर 51 धावा फटाफट बॅटिंग मैदानामध्ये केली जातीये. अर्शन शेख 9 बॉल 37 धावा. ओपन गटामध्ये क्रिकेट खेळत असताना एक चांगला खेळ दाखवताना दिसत आहेत. रिप्ले बघायला मिळेल. फुल स्विंग केला होता, ताकद होती या फटक्यामध्ये. जानदार शानदार हा प्रहार प्रीमियर लीग मान्यवर कक्षामध्ये षटकार जो बघायला मिळालाय. स्टनिंग बॅटिंग परफॉर्मन्स संध्याकाळ सत्रात दिला जातोय. यशवंत भाऊ पाचंगे समोर आपण जर पाहिलं फार मोठी टीम आपल्याला बघायला मिळतीये. जास्त तयारीला वेळ मिळाला नाहीये खरं तर ओपन गटाला क्रिकेट खेळायला. स्थानिक खेळाडूंना संधी देण्याचं काम इथे मात्र जे बघायला मिळते. आपण जर विचार केला समर नोमान 11 येरवडा संघ, आकाश काळे, अमोल पवार, भरतदादा टिंगरे,
किरण असतील, लखन वाल्मिकी, लोकेश परदेशी, राहुल राजपूत, रोहन उत्तेकर, शौकत या संघात आहेत. जास्त मोठी नावं नाहीत, मात्र आज या योद्ध्यांना मोठ्या संघाला पराभूत करून आपलं नावाचं वजन मात्र ठेवावं लागेल. जाऊया मैदानाकडे, जिथे चौथ्या षटकाला प्रारंभ केला जातोय. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. लोकेश गोलंदाजीसाठी मात्र दाखल होताना बघायला मिळते. षटक क्रमांक 4 साठी समोर आहे चेतन लक्ष्मण काळंगे. ही जादू मात्र बघायला मिळाली आहे. कंट्रोल होता या बॉल मध्ये, स्विंग आणि मिस करत बॅटचा किनारा लागला आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना बघायला मिळत आहेत. कोणती मिस्टेक नाही, लोकेश आलेत आणि मन जिंकणारी कामगिरी करताना बघायला मिळतात. जी विकेट पाहिजे, तो मोमेंटम पाहिजे, तो मोमेंट आता मिळाला पहिल्या बॉलवरती. धक्का बसलाय. यशवंतभाऊ पाचंगे एक स्ट्रॉंग साईड आज घेऊन उतरलेले आहेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं गेलं मैदानामध्ये एक युवा खेळाडू देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. यशवंतभाऊ पाचंगे दाखल झालाय मैदानामध्ये. शुभम गीते, शुभम गीते आपण जर पाहिलं गेलं मुक्काम पोस्ट खरं तर धानोरीचा हा खेळाडू आहे आणि नुकत्याच झालेल्या जुन्नर प्रीमियर लीग मध्ये अतिशय सॉलिड अशी बॅटिंग त्यांना बघायला मिळाली होती. मॅन इन फॉर्म आहे शुभम गीते. जर विचार केला, हा एक युवा स्टार असा खेळाडू, अनेकांना ओळख देणारी स्पर्धा ठरते. प्रहार प्रीमियर लीग 2025 प्रत्येक वर्षात 2दा या पर्वाचं आयोजन केलं जातं. 13वा एडिशन आहे. शुभम गीते पुण्याचा युवा शिलेदार, तर बॉलिंग साठी आलाय खतरनाक असणारा गोलंदाज लोकेश. पहिला बॉल जोरदार अशी गोलंदाजी करताना बघायला मिळत आहेत. लय सापडली जाते लोकेश परदेशी. कंट्रोल गोलंदाजी मात्र बघायला मिळते. मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलं जरूर आहे, मात्र आता बघायचंय अर्शन शेख समोर कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. फ्लड लाईट्स ऑन होत आहेत. लाईट्स ऑन, गेम ऑन. प्रहार प्रीमियर लीग ओपन गटामधला सुरू असणारा दुसरा सामना. सायंकाळचे जवळपास 5:30 झालेले आहेत. लोकेश परदेशी समर नोमान 11 येरवडा संघासाठी. शॉर्ट बॉल होता, बघितला बॉल कव्हर मध्ये, कव्हर क्षेत्रातून बॉल मात्र इथे बघायला मिळतोय. त्यानंतर एक सिंगल मात्र इथे बघायला मिळालेली आहे. या षटकामध्ये लोकेश परदेशीचे सर्व चेंडू मिरिटो टाकले, भरपूर सारं व्हरायशन त्याचं बघायला मिळतंय. यॉर्कर चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर बॉल डिलिव्हर करताना बघायला मिळत आहेत आणि क्षेत्ररक्षण देखील त्यानुसार सजवलं गेले आपण बघायला मिळतंय आणि सर्व काही या षटकात चांगलं चाललंय. शुभम गीते पुन्हा एकदा यावर जर पाहिलं गेलं स्लोवर 1 बॉल, हलकासा फक्त सोडला बॉल, बाहेर घ्यायचा प्रयत्न, त्यानंतर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न शुभम गीते यांनी नक्कीच बघायला मिळतोय. 2 धाबा इथे आल्या, चांगल्या बॉलचा सन्मान केला. लोकेश परदेशी अतिशय मेहनती गोलंदाज आहे, आपण बघू शकता समर्पण करता. या षटकात जर पाहिलं गेलं एक चांगली कामगिरी करतायत. एक विकेट देखील मिळवली चेतन काळंगे यांना बाद केलं कॅप्टन कुलला आणि त्यानंतर आता मैदान शुभम गीतेसाठी तयार असणार आहे. षटक क्रमांक 4 सुरू असताना यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण ताकद कमी आहे लोकेश परदेशी आणि आणखीन एक विकेट मिळवलेली आहे. यशवंतभाऊ पाचंगे 11 संघाला मोठा झटका असेल. झटका नंबर 4 फलंदाज पवेलियनच्या दिशेने चाललेत. समोर दिला होता. या षटकात गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल फलंदाजाच्या माइंडसेटशी खेळून मात्र टाकला गेलेला आपल्याला बघायला मिळालाय. आणखीन एक मोठी विकेट बघायला मिळते आहे मैदानामध्ये. ऑल इंडिया ओपनचा हा तडाखा सुरू आहे. अनेक प्रेक्षक आमच्याशी युट्यूबशी जुळले, सर्वांचा मी स्वागत करतो. प्रथम पोस्ट मॅनेजमेंट आणि प्रहार प्रीमियर लीग या युट्यूब चॅनल वरती का फसला होता, सिमरशी होती, कोणतं मिस्टेक केलं नाहीये. सातत्यानं पडणाऱ्या विकेट स्ट्राईक रेटला नक्कीच आवाक्यात आणलं गेलंय. पॅरिस दाखल होताना बघायला मिळते मैदानावरती. पॉवर पॅक असणारा संघाच्या 17 मधला आपल्याला बघा अनेक क्वालिटी खेळाडू दोन्ही संघात. वडगाव बुद्रुकचं हे सिंहगड क्रिकेट ग्राउंड, त्यामुळे सुरू असणारी प्रहार प्रीमियर लीग. इव्हेंट मॅनेजमेंट बाय सचिन ढवळे फाउंडेशन.
धावसंख्या 55 धावा, 4 बाद, 55 पॅरिस आलाय. यावेळेचा बॉल लोकेश, या षटकामध्ये लोकेशचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 4 मध्ये आलाय आणि केवळ त्यानं 5 धावा खर्च करत 2 महत्त्वाचे विकेट काढलेले आहेत. वेल डन, खूप सुंदर गोलंदाजी, अप्रतिम स्पेल राहिलाय या षटकात. 4 नंतर 56 धावा झालेल्या आहेत. प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपनचा आज सामना सुरू आहे. यशोभाऊ पाचंगे संघ टॉस जिंकला होता आणि आतापर्यंत 14च्या गतीनं धावसंख्येमध्ये बनवल्या गेल्या त्या 56 धावा. 56 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. सुरेखाचं मैदान अतिशय ताऱ्याने सितारे आज दाखल झालेल्या आहेत पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये. देखणं असं मैदान आहे. गोलंदाजीसाठी माता गोलंदाज तयार बघायला मिळत आहे. 2 षटक खूप सारं मनोरंजन होणार आहे कारण 2 षटकामध्ये भरपूर क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. 6 विकेट हातात आहे, 4 विकेट पडले, 56 धावा झालेल्या आहेत. आणि गोलंदाजासाठी मात्र आता एका बाजूनं भरत दादा संघाचं नेतृत्व करताना बघायला मिळत आहेत. एका युवा टीम घेऊन आलेत. जास्त मोठी नावं नाही त्या संघामध्ये, मात्र बघायचंय कशा प्रकारचं कौशल्य त्या दाखवत आहेत. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज तयार होताना बघायला मिळत आहेत. पहिलाच बॉल यावेळी जर पाहिला मोठा फटका इथे मात्र बघायला मिळतोय. कालचा दिवस तुम्ही जर पाहिलं, कालही ओपन गटामध्ये खरं तर प्रहार स्पोर्ट फाउंडेशन संघाने विजय मिळवला क्वार्टर फायनल मॅच मध्ये. आणि आजही सिटी हब मध्ये प्रहारचा जलवा मात्र बघायला मिळाला. सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या समोर नक्कीच नशीब सुद्धा हारतं मित्रांनो. यावेळेचा बॉल पॅरिस खूप जास्त मागे खेळायचा प्रयत्न, बॅकफुटला जात तिथे मात्र समोरच्या बाजूला ठिकाणी बॉल बघायला मिळतो. एक धाव तिने मात्र बघायला मिळते आहे. लोकेश परदेशीनं ज्या प्रकारे मोमेंटम आणलेला आहे आणि खरं तर अर्शान शेख मैदानामध्ये जबाबदारीचं ओझं त्याने आपल्या खांद्यावरती उचललेलं आहे. 10 बॉलचा सामना करत असताना 30 वरती बॅटिंग करताना बघायला मिळतात अर्शान शेख. पुण्यातील कॅम्पचा खेळाडू आहे, पुणे सीसीचा वंडर बॉय. आणखीन एक गती परिवर्तन करून बॉल मात्र बघायला मिळालेला आहे. आणि इथे मात्र एक मॅजिक फुल पॉवरफुल गोलंदाजी मात्र बघायला मिळाली असणार आहे. राहुल राजपूत पाठिंबाच्या ओव्हरमध्ये मात्र एक चांगली इकॉनॉमी राहिली होती आणि पुन्हा एकदा दुसरं षटक त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळत आहेत. यशोभाऊ पाचंगे संघाची धावसंख्या 59. खूप मजा येणार या मॅच मध्ये. जास्त जोरात टाकायचा प्रयत्न, लेग स्टंप भरकडलेला चेंडू असेल. अक्षय निर्मळ सरांचा इशारा होता, हा व्हाईट बॉल. ऑफिशियल अंपायर आहेत अक्षय निर्मळ सर आणि स्क्वेअर लेग पंच आपण बघतायत अजय आवळे सर आहेत. तिसरे पंच म्हणून कामकाज बघतायत ते वार रूम मध्ये आपण बघणार आहोत. संजय भालेराव सर वार रूम मध्ये चेक केला जाईल. इथे मात्र निर्णय काय असेल. नदीम आहेत, आकाश काळे आपल्याला बघायला मिळतं, अमोल पवार आहेत, भरत टिंगरे बॅरी आहेत, किरण बेरड आहेत, लखन वाल्मिकी आपल्याला बघायला मिळतात स्क्वॉड मध्ये. क्वालिटी खेळाडूंचा भरणा यशोभाऊ पाचंगे संघाचा आपण जर पाहिलं गेलं. आसिफ तांबोळी आहेत, अयन शेख, अमित तापकीर, चेतन काळंगे, गौरव आहेत, ललराम प्रजापती, महेश शिंदे, ओम माळी, ओमकार साळुंके, पॅरिस कांबळे, शुभम गीते. तुम्ही बघताय खरं तर क्वालिटी टेलिकास्ट प्रत्यक्षात अनुभवायला मिळते. डे नाईट क्रिकेटचा मात्र फार क्वालिटी असं नियोजन या स्पर्धेचं. 13वा सीझन. आणि पारदर्शक क्रिकेट मात्र असणार आहे. डिसिप्लिन क्रिकेट या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत बघायला मिळते. ज्या प्रकारे आपण पुण्याचा सिटी हाफ देखील बघितला, तोही अतिशय शिस्तीमध्ये पार पडला गेला. वारंमध्ये पंच पाहणी करतायत. खरं तर प्रहार प्रीमियर लीग ऑर्गनाइज बाय सचिन ढवळे फाउंडेशन. ऑल इंडियासाठी मिळाला जवळपास 3 लाख रुपयाचं कॅश प्राइज चॅम्पियनला. मॅन ऑफ सिरीज साठी हिरो होंडाची गाडी.
व्हाईट बॉल असणार आहे हा. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. व्हाईट बॉल. इथे रिव्ह्यू गमावलाय मात्र फलंदाजाची आवाज सुरू आहे. एक ऐसी आवाज चली और उस हवा के ऊपर बस नाम रहेगा अरशान शेख का. 124वा षटकार. 1-4 अरशान शेख. मॅक्सिमम ब्युटी. हाय बॅट स्विंग. कडक प्रहार. वार केलाय. षटकार. यावेळेचा बॉल देखील पाहिलं. ड्रायव्हिंग लेन्थ वरती बॉल होता. कॉन्फिडन्स बॅटिंग. प्रत्येक बॉल आता फुटबॉल सारखा दिसतोय तो अरशान शेखला. आणि हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर स्मॅश करतोय. 4 रन्स मिळालेले आहे. वार केलाय. कडक वार आहे. प्रहार प्रीमियर लीगचा चौकार आलाय. 13 बॉल 48 वरती बॅटिंग करतोय अरशान शेख. 70 वरती धावसंख्या पोहोचतीये. ओपन गटामधला अर्धशतक विक्रम करेल का. या शेवटच्या बॉल वरती या षटकात बघायचं काय होते. 70 धावा धावपलकामध्ये आहे. 4 गडी बाद असताना सुरेख मॅच. सुंदर असा बॉल यावेळेस बघायला मिळालेला आहे. आतमध्ये आणलेला हा अँगल बनवत चांगला मारा केलाय लेफ्टी बॅटरसाठी. चेंडू आतमध्ये आणला गेला आणि याबरोबर 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या असेल 5 षटकाच्या नंतर स्कोर झालेला आहे 70. 4 गडी बाद. यशवंत भाऊ पाचंगे या संघाच्या आपल्या बघायमध्ये एक सुंदर असं दृश्य बघायला मिळेल आपल्याला. पूर्ण ही खेळपट्टी अतिशय पाटा आणि कडक खेळपट्टी आहे. मात्र हलकेसे बॉल देखील वळणदार मात्र बघायला मिळतात या विकेट वरती. वडगाव बुद्रुकचं असणार हे सिंहगड कॉलेजचं मैदान आणि मोठ्या स्पर्धा या मैदानात मात्र बघायला मिळायच्या पूर्वी देखील. प्रास एक आणखीन एक मोठं पर्व इथे मात्र आपल्याला बघायला मिळते. यशवंत भाऊ पाचंगे काही पर्व आपण शिंदे हायस्कूलच्या ग्राउंड देखील बघितलेले प्रहार प्रीमियर लीगचे. आणि आता लोकेशन देखील आता चेंज केल्या वर्षी नव्या जोमात. यावेळेचा देखील मोठा फटकामाचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव काढत स्ट्राईकला आता आलाय. शेवटच्या ओव्हरसाठी जादूची कांडी ठरू शकतो अरशान शेख. यशवंत पाचंगे संघ धावपलकावर 71 धावा आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये यावेळेस फिंगर अप आहे आणि इथे मोठी विकेट बघायला मिळालेली आहे. पायावरती बॉल पायची ठरलाय. अरशान शेख कोणता चान्स नव्हता. सरळ अगदी मिडल स्टंपला हा बॉल जाऊन लागला असता. सुंदर असा चेंडू. लोकेश परदेशी 3 विकेट आपल्या नावावरती केलेला हा गोल्डन आर्म. सुंदर असा बॉल. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. फुल लेंगचा हा मारा केला जातोय. लेग स्टंप वरती सरळ जाऊन हा चेंडू मात्र स्वार झाला असता. कंट्रोल गोलंदाजी मात्र बघायला मिळालेली आहे. मेहनत के सामने तकदीर भी झुकती है और जो मेहनत करते हैं उनको दुनिया सलाम करती है. गेम का ही नेम चले और जिनके पास रन है और रन बिल्कुल कहते ना नोट जितना चाले उतना ही भाई का नेम चले. तर या खेळात तसं नाहीये. जितना विकेट लोगे जितना आप रन बनाओगे उतना आपका नाम चलेगा. आणि बॅटिंग सिनेमात आता दाखल झालाय पुण्यातील मात्र एक अपकमिंग युवा स्टार ओम माळी ज्यानं गेल्या 2 वर्षांमध्ये आपलं खूप मोठं नाव केलं टेनिस क्रिकेट जगतामध्ये. युवा स्टार खेळाडू महाराष्ट्रात चर्चा या खेळाडूची. ओम माळी दाखल झाला नवीन बॅटर मैदानामध्ये. शेवटच्या षटकात डावखुऱ्याचा खेळाडू आहे लोकेश परदेशी. सर्वाधिक इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मात्र केली जाते आता येरोडा संघाकडून. यावेळेचा बॉल आल्याबरोबर इथे स्विंग केली बॅट. ओमाय जास्त थांबत नाही. आल्याबरोबर ऑन साइडला मात्र पुल करत 1 धाव मात्र बघायला मिळाली. खूप क्विकर बॉल होता. जोरदार टाकलेला बॉल होता. अगदी लवकर टायमिंग करत तिथे 1 धाव काढलेली आहे. समर नोमान 11 येरवडा संघासाठी.
लोकेश परदेशी अचूक अशी बॉलिंग करत असताना बघायला मिळत आहे. धावसंख्या 72 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा बॉल समोर आता मारलाय. जास्त वेळ थांबू शकत नाहीये मला. पॅरिस कांबळेने दाखवलाय मोठा फटका. आसमानची तिरी गेंद सीमारेखी बाहेर. षटकार आलाय. लांब मिळाला होता. लांब पल्ल्याचा हा बाउन्सर टाकायचा प्रयत्न होता आणि धाडलाय हा षटकार. पुन्हा एकदा केडगावचा हा षटकार किंग इथे बरसलाय. शेवटच्या बॉल अगदी शेवटपर्यंत मात्र बॅटिंग करणार आहे. हाही चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. वार षटकार. केडगावचा पॉवर हाऊस पॅरिस कांबळे शानदार फॉर्म मध्ये आहे. यावेळी देखील सुंदर असा चेंडू मध्ये डिलिव्हर गेलाय. अगदी आतापर्यंत आपण जर पाहिलं शेवट षटकापर्यंत एक चांगली कंट्रोल बॉलिंग केली होती. मात्र 2 षटकार महत्त्वाचे होते या शेवटच्या ओव्हर मधले. आणि याच्या बरोबर पहिला डाव मैदानामध्ये संपला गेलाय. 6 षटकांचा खेळ संपला गेलाय. 6 षटकानंतर धावसंख्या मात्र झालेली ती. यशवंतभाऊ पाचंगे संघ बॅटिंग करत असताना 85 धावेचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं गेलंय. आणि आता इनिंग ब्रेक होती आहे. 86 धावेचं टार्गेट आहे. आणि कुठे जाऊ नका बघत राहा. प्रहार प्रीमियर लीगचं हे 13व पर्व. पहिल्या डावात मॅचची जर समरी आपण पाहिली ज्याच्यामध्ये सुरुवातीला अमित तापकीर कर्णधाराचं योगदान मात्र बघायला मिळालं. 6 बॉल 10 धावा मात्र आल्या. एक षटकार एक चौकार मात्र अमित तापकीरच्या बॅटमधून बघायला मिळालं. त्यानंतर आयन शेख 15 बॉल 48 मध्ये बॅटिंग करताना बघायला मिळालं. ज्याच्यामध्ये 6 षटकार एकट्या आयनच्या बॅटमधून आले. त्यानंतर पॅरिस कांबळे यांचे 2 षटकार आणि 84 धावेचा स्कोर इथे उभा केलाय. 36 बॉल 86 धावा. सुंदर असं ग्राफिक्स आहे हे आपल्याला बघायला ऑन स्क्रीन वरती जे डिझाईन केले प्रथम मीडियानं. आणि हा लुक बघू शकता. पुण्याच्या या पुण्यनगरीचा मनमोहून टाकणार हे दृश्य. अतिशय सुंदर असं स्टेडियम. मॅन बिहाइंड स्पोर्ट्स सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलेलं हे मैदान म्हणावं लागेल. अतिशय सुंदर डिझाईन केलंय. जे इव्हेंट केले सचिन ढवळे फाउंडेशन सर्व टीमचं कौतुक आहे. कौतुक आपल्याला करावं लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी देखील बघायला मिळाली ती लोकेश परदेशीकडून 2 ओव्हर मध्ये त्यानं 3 विकेट काढल्या. 20 धावा देत. राहुल रायपूर 2 ओव्हर 24 रन देत 1 विकेट काढली. अमोल पवारने देखील आपण जर पाहिलं 1 ओव्हर टाकत 21 रन देत 1 विकेट मिळवली. तर रोहन उत्तेकर थोडा महागात पडला. 1 ओव्हर मध्ये 20 धावा रोहन उत्तेकरला आल्यात. अशा पद्धतीनं ओपन गटरला क्रिकेट तिथे काय होऊ शकतं. जाऊ नका कुठे बघत राहा या ठिकाणी ही क्रिकेटची स्पर्धा आणि एन्जॉय करा. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आता आवाज ऐकूयात महाराष्ट्रामधले एक नामांकित समालोचक आदरणीय नरेशजी ढोमे सरांना मी आमंत्रित करतो. या सर वेलकम स्वागत आहे.
फलंदाजी करणाऱ्या संघाचा राखीव खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ताबडतोब पाठवा. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या 7व्या दिवशी आपलं सगळ्यांचं प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट. स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग. ब्रेन बॅट्स अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन. 7 दिवसांचा प्रवास थक्क करणारा होता. वेगवेगळ्या प्रकारच्या पूलमध्ये वेगवेगळ्या दर्जाचं क्रिकेट आपण सगळ्यांनी अनुभवलं. मात्र त्या क्रिकेटमध्ये शिस्त होती. अतिशय दर्जेदार आयोजन स्पर्धेचं आपण बघतोय. 13व्या पर्वामध्ये स्पर्धेचा प्रवेश झालेला आहे. भारतातील पहिली स्पर्धा, एकमेव स्पर्धा आहे की जी वर्षात 2दा होते. प्रहार प्रीमियर लीग. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. किरण बेरड, भरत टिंगरे सलामीवीर मैदानामध्ये दाखल होणार आहेत. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध समर नोमान एरवडा. या 2 तगड्या संघांमध्ये एक तगडी फाईट. मोठं टार्गेट आहे, मोठं आव्हान आहे. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये यशवंत भाऊ पाचंगे फाउंडेशन या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देणार याचं उत्तर थोड्या वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे. आजही 4 तगड्या टीम्स आहेत आणि तगड्या टीम्स मध्ये ऑल इंडिया ओपन पूल मध्ये हा एक तगडा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. एकूण विजयासाठी 86 धावा, 36 चेंडू आणि 86 धावा. भरत टिंगरे, किरण बेरड ही एक तगडी बॅटिंग मैदानामध्ये जरूर. स्ट्राईक एंड वरती भरत टिंगरे असणार आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती वाह, पहिला चेंडू अप्पर कट, डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा चिरून फाडून तोडून फोडून भेदून 4 रन. भरत टिंगरे ऑन फायर. समर नोमान 11 फलंदाजीसाठी मैदानामध्ये. ओमकार साळुंखेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. काटेवाडी तालुका बारामती या ठिकाणचा खेळाडू ओमकार साळुंखे अष्टपैलू खेळाडू आहे. भरपूर गुणवत्ता त्याच्याकडे आहे. यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशननं 85 धावांचं आव्हान उभं केले. 86 धावांचं आव्हान समर नोमान संघाला दिलेलं आहे. एक मोठ्या धावफलकाच्या दिशेनं वाटचाल करायची आणि काय सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती 4. ओमकार डाव्या हातानं ओव्हर द विकेट. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू अर्थातच भरत टिंगरे. क्रिकेटला दिशा देण्याचा प्रयत्न निश्चित भरत टिंगरेकडून आपण बघतो. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष खूप चांगलं क्रिकेटला पुण्याच्या दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एक खेळाडू ओ हो 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 डाव्या एष्टीवरती टाकलेला चेंडू फ्लिक करायची होती आणि फसलेला प्रयत्न. पहिला धक्का, बिग विकेट, बडी मछली जाल में. 1-4 समर नोमान. ओमकार साळुंखेचं पहिल्याच षटकामध्ये मिळालेलं यश. जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूंना नेहमीच प्रभावित केलेला आहे. बारामतीच्या संघातून तो खेळत असेल, तालुक्याच्या संघामधून खेळत असेल, त्याच्या काटेवाडी गावाच्या संघातून खेळत असेल, नेहमीच सातत्यपूर्ण. आणि आज ऑल इंडिया ओपन मध्ये देखील या खेळाडूला मी खर तर सचिन ढवळे सरांना धन्यवाद देईल की एक चांगली स्पर्धा आपण खेळाडूंसाठी आणली. ऑल इंडिया ओपन पूल आपण ठेवला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. समर नोमान 11-4. तर आपण चर्चा करत होतो ओमकार साळुंखेची. छोट्याशा, आता गाव छोटस असेल मात्र प्रसिद्ध गाव आहे. काटेवाडी
हे नाव कुणी ऐकलं नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी मला वाटते सापडणार नाही. पण गावचं क्रिकेट खेळल्यानंतर तालुक्याचं क्रिकेट तो भरपूर खेळलेला आहे. मागच्या 3-4 वर्षापासून सातत्यानं तालुक्याच्या टीम मध्ये देखील तो खेळतो. आता ऑल इंडिया ओपन पूल मध्ये एक होतं की वेगळ्या लेवलवरती तुम्ही खेळत असताना वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही ऑल इंडिया ओपन पूल मध्ये खेळता इथे वेगळा त्या लेवलचा कॉन्फिडन्स हवाय. आणि सचिन सरांनी ही स्पर्धा घेतलेली आहे पुण्यामध्ये, त्यामुळे या खेळाडूंना निश्चित या लेवलचा कॉन्फिडन्स अचीव करण्याची संधी आलेली आहे. उजवाईच्या बाहेर वॉट अ कॅच, वॉट अ ब्युटिफुल कॅच. यष्टांच्या पाठीमागे अमित तापकीर विथ फ्लेक्सिबल डाईव्ह. वाह, काय कमालीचा झेल आहे. निश्चित पुन्हा एकदा आपण बघू स्क्रीन वरती अमित तापकीरनं काय कमाल केलेली आहे, काय जादू केलेली आहे. वॉट अ कॅच, चित्त थरारक झेल अमित तापकीरचा आपण पाहिलेला आहे. बाहेर जाणारा चेंडू, मोमेंट चांगली होती आणि मारलेला सूर अमित तापकीरनं तिथे. वॉट अ कॅच, फॅब्युलस कॅच, आउटस्टँडिंग कॅच, मॅग्निफिसेंट कॅच, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स अमित तापकीर. या खेळाडूमध्ये निश्चित एवढी गुणवत्ता आहे, प्रत्येक वेळेस त्याने दाखवलेली आहे. कुठल्याही लेवलचं क्रिकेट तो खेळत असेल तिथे तो त्याची ॲबिलिटी सिद्ध करतो अमित तापकीर. दुसरा फलंदाज, पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट काढलेले आहेत. कमालीचा गोलंदाज ओमकार साळुंखे. भरत टिंगरे यांना आपण स्क्रीनवरती बघाल. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. टिंगरे सरकार, धानोरी स्पोर्ट्स या संघांना सातत्यानं मोठमोठ्या स्टेजवरती उपस्थित करणारे व्यक्तिमत्व. लखन वाल्मिकी नवीन फलंदाज. स्ट्राईक एंड वरती लखन वाल्मिकी. ओमकार साळुंखेचं षटक अजून संपलेलं नाहीये. ओहो, क्लीन बोर्ड. तिसरा फलंदाज सुद्धा बाद. सनसनाटी निर्माण करतो ओमकार साळुंखे. विध्वंसक ओमकार साळुंखे, विस्फोटक ओमकार साळुंखे. एक अर्थक्वेक आणला इथे, भूकंप घडून आणला ओमकार साळुंखेनं. पहिल्याच षटकामध्ये 3 फलंदाज, 3 मोठे आद्रे समोर ओनोमान संघाला. 3 बाद 4. फुलटॉस होता, बॉल फ्लिक करायचा प्रयत्न होता, मात्र तिथे स्टम्प्स उघडा पडला आणि थेट एष्ट्यांवरती आदळला हा चेंडू. तिसरा बळी आहे ओमकार साळुंखेचा पहिल्या षटकामध्ये. मोठे मोठे हादरे, जबरदस्त हादरे दिलेले आहेत. हा 9.5 रिश्टर स्केलचा भूकंप आहे. महाराष्ट्राने अनुभवला होता. किल्लारी. नवीन गोलंदाज, षटक संपलेले आणि गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज उपस्थित राहील. चेतन काळंगेच्या नेतृत्वाखाली ही टीम या मैदानामध्ये खेळते. कॅप्टन कूल ही उपाधी चेतन काळंगेला नेहमी दिली जाते. एंगर्स बारामतीचं नेतृत्व त्याने दशकांपासून केलेलं आहे. मात्र आता ऑल इंडिया ओपन पूल मध्ये यशवंतभाऊ पाचंगे 11 संघाचं नेतृत्व इथे करणार आहे चेतन काळंगे. ओमकार साळुंखे त्याचाच तालुक्यातला खेळाडू, तालुक्यातला सहकारी आहे चेतन काळंगेचा ओमकार साळुंखे. आणि त्यानं पहिलं षटक टाकलं. काय षटक टाकलं ओमकार साळुंखेने. 4 धावा 3 विकेट. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अजून एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज समोर आणलेला आहे. पहिला चेंडू किरण बेरडनं सोडून दिलेला आहे. भरपूर उत्सुकता आहे खेळाडूंना, प्रेक्षकांना सुद्धा. अत्यंत बारकाईनं सामन्याचा आस्वाद घेत असताना आपण समोर नोमान 11 संघाचे खेळाडू बघतोय स्क्रीनवरती. यस यस यस, थोडासा लाईन बदलली होती आणि किरण बेरडने ओळखला चेंडू, फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उंच आकाशामध्ये चेंडू पाठवलाय. एक जबरदस्त फटका. 6 धावा इथे येत आहेत. 10 धावा फलकावरती. 3 बाद 10. किरण बेरड छोटा खेळाडू, छोटा पॅकेट,
बडा धमाका इथे पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर टाकला चेंडू. या अगोदर पहिला चेंडू देखील त्याने असाच बाहेर टाकला होता चेंडू, तो चांगला ठरला होता. त्याच्यानंतरचा थोडासा लाईन आत घेतली होती, जो फुल लेंथ टाकत होता तो थोडासा गुड लेंथ वरती टाकला होता आणि खूप चांगला फटका तिथे सजवला किरण बेरडनं. मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना लालाराम प्रजापतीला आपण बघतोय. यस, पुन्हा लेंथ बॉल उजव्या बाहेर, तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि धावा मिळतील 4. सुंदर चौकार. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार, 124 चौकार 127 षटकार आपण पाहिलेले. सरळ बॅटनं फेस ओपन केला होता. वायडिश मिड ऑफचा प्रयत्न, ओमकार तिथे नाही अडू शकला आणि फलकावरती धावा इथे नोंदवले जाणारे 14. पुन्हा एकदा लालाराम प्रजापती. या खेळाडूनं देखील अल्पावधीतच आपलं स्थान तयार केलेलं आहे. मॅच विनर खेळाडू. इथे क्षेत्ररक्षण चांगले अडवलाय चेंडू, मात्र धावा 1 जरूर प्राप्त होईल. 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजेता संघ अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन. चला, नाणेफेकीचा कौल आपल्याला या इनिंग संपल्याबरोबर करायचा आहे. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर अमोल पवार स्ट्राइक एंडवर. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट. खेळला चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. 6 षटकांची मॅच आहे. 2 षटकं पॉवर प्लेची आहेत आणि या दोन्ही षटकांमध्ये निश्चित प्रभावी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 17 धावा 3 गडी बाद. समन ओमान 11. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध समन ओमान एरवडा अशी खुल्या गटातली ही लढत आहे. लालाराम प्रजापतीचं षटक मागणं ठरलं. 13 धावा या षटकातून आलेल्या आहे. 24 चेंडू 69 धावा 17.25 सरासरी. 2 षटकामध्ये जेवढ्या धावा झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त धावा आता इथून पुढील प्रत्येक षटकापाठीमागे आणाव्या लागतील. ओमकार साळुंखे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनला विनंती, संघनायकाला आपण पाठवून द्या. विनर विनर मॅच यानंतर होणार आहे. वेळेत थोडासा बदल केला होता सामन्यांच्या नियमामध्ये. आपण लुझर मॅच जाहीर केली होती, मात्र अवेलेबिलिटी कळवल्यानंतर पुन्हा एकदा आपण अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि या सामन्यातला विजेता यांची लढत खेळतो. हो हो, सूर मारला तिथे. खूप लांब झेप घेतली होती, मात्र आय थिंक आसिफ तांबोळे असेल तिथे. मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. फलकावरती धावा 18. 3 बाद 18. पुन्हा एकदा बघू, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता अमोलचा आणि तिथे पाहिलं आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आसिफ तांबोळीनं. षटक मैदानामध्ये सुरू आहे ते 3ऱ्या क्रमांकाचं. धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा ओमकार. किरण बेरड साठी फसलेला फटका आणि आता लालाराम प्रजापती चेंडूच्या खाली. धक्का बसेल 4था. 4 विकेट खोलणारा गोलंदाज ओमकार साळुंखे. काय गोलंदाजी आहे, एका पाठोपाठ एक विकेट. खर तर हॅट्रिक बॉल होता तो. पहिला बॉल टाकला होता त्याने, त्याच्यावरती कॅच होऊ शकलेला नव्हता. मात्र दुसऱ्याच बॉल वरती किरण बेरड त्यानं माघारी पाठवलेला आहे. 4 बाद 18 अशी नाजूक स्थिती आपल्याला बघायला मिळते इथे समन ओमान संघाची. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे. टॉप ऑर्डर कोसळलेली आहे, मिडल ऑर्डर कोसळलेली आहे. मधल्या फळीतील काही फलंदाज अजून शिल्लक आहे आणि अजून 1-2 विकेट पडल्यानंतर टेल एंडर सुरू होणार आहेत. ओमकार साळुंखे. फलंदाजी गोलंदाजी या सगळ्या आघाड्यांवरती यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन इथे आघाडी घेतलेली आहे. ओमकार वा, डाव्या बाहेर चेंडू. वाईटची घोषणा निश्चित तिथे होणार आहे.
या स्पर्धेमध्ये गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाहीये. जे चेंडू कटर चेंडू असतात, विशेषतः उजव्या हाताचे गोलंदाज ऑफ कटर टाकतात, डाव्या हाताचे गोलंदाज लेग कटर टाकतात, किंवा दोन्ही प्रकारचा कट ज्यावेळेस टाकायचा आहे तो अपेक्षित इतका वळत नाही चेंडू. उंच फटका पुन्हा एकदा, आणि इथे पहिला फायफर, ऑल इंडिया ओपन पूल मधला फायफर. 5 विकेट काढलेत एका पाठोपाठ एक ओमकार साळुंखे. आज तो मैदानामध्ये तलवार घेऊन आलेला आहे. एका पाठोपाठ एक विकेट, खुशी त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते. ओमकार साळुंखे 5 विकेट, मात्र 6 धावांमध्ये 5 विकेट काढलेले आहेत. ओमकार साळुंखेला रीड करणं, त्याच्या गोलंदाजीवरती हल्ला करणं हे खूप कठीण आहे. फलंदाज जाळ्यात अडकतायत. दिसतो चेंडू त्यांना सोपा चेंडू आहे, मात्र इथे त्या चेंडूमध्ये काय टाकलेलं आहे, किती जादू, त्यांनी कोणती जादू त्या चेंडूमध्ये टाकलेली हे समजत नाहीये. मोहात पडतायत फलंदाज आणि जाळ्यात अडकतायत फलंदाज. मोह, लालच का फल बुरा होता है. मोह माया या गोष्टी खूप अवघड आहे. फटका खेळल्यानंतरच फलंदाजाला जाणीव झाली होती की फलंदाजाने आपल्याला गुंडाळलेलं आहे. कमालीचा गोलंदाज ओमकार साळुंखे. तर इम्पॅक्ट मैदानामध्ये येतोय युनुस, शौकतच्या जागेवरती युनुस नदाफ आपण मैदानामध्ये येणार. खूप जुना खेळाडू, खूप अनुभवी खेळाडू युनुस, आणि खूप दिवसानंतर मलाही मैदानामध्ये दिसलेला आहे युनुस. एक काळ होता युनुस नदाफचा, सलामीला यायचा, वन डाऊन यायचा, 4थ्या क्रमांकावर यायचा आणि धमाल बॅटिंग करायचा. आता थोडासा निश्चित फिटनेस देखील कमी झालेला आहे. यस, फ्लिक केला चेंडूला यावेळेस फलंदाज अमोल पवारनं. 1 धाव तिथे आरामात येऊ शकते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करायचा आहे आणि 2 धावा इथून प्राप्त होणार आहेत. फलकावरती धावांची संख्या 24 असेल तर षटक संपल्याची घोषणा पंचांकडून. माफ करा, अजून 1 बॉल टाकायचा आहे. येस, 22 धावा आहेत, 2 गडी बाद. निर्धाव चेंडू असेल आणि 22च धावा असतील. समर नोमान 11, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22. सगळ्या 5 विकेट काढल्यात ओमकार साळुंखेनं. वंडरफुल बॉलिंग इथे आपल्याला बघायला मिळालं. 9 धावांमध्ये 5 विकेट, एक फायफर. कुठल्याही गोलंदाजासाठी 2 षटकामध्ये फायफर काढणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे आपण T20 क्रिकेटमध्ये 4 षटकामध्ये 5 विकेट काढलेले गोलंदाज बघणार आहात, पण 2 ओव्हर्समध्ये 5 विकेट, आणि ते पहिल्या 5, 1 2 3 4 5. कुठल्याही टीमचे पहिले 5 जे निष्णात फलंदाज असतात त्यांना बाद करण्याची कामगिरी केलेली ओमकार साळुंखेने. अनेक गोलंदाज मी बघतो की ज्यांच्या विकेट्स आहेत, पण ते कुठल्या विकेट्स काढतात, शेवटच्या विकेट्स काढतात. तुम्ही पहिल्या 6 ओव्हरमध्ये किती विकेट काढलेले त्याला महत्व आहे. तुम्ही शेवटच्या 4 ओव्हरमध्ये किती विकेट काढता, संख्या वाढते पण निश्चित त्याचं फार महत्व नसतं संघाच्या डावामध्ये. इथे वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव निश्चित प्राप्त होणार आहे. 23 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक. ओम माळी, शिरूर तालुक्यातील वाडा पुनर्वसन हे गाव आहे. ओम माळीचं लेदर खूप खेळलेलं आहे आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूनं आपली क्षमता आजमावलेली आहे. चांगला फटका यावेळेस सरळ बॅटनं लॉफ केला होता चेंडू. 4 धावा मिळतील. खणखणीत चौकार. 27 वर 5. अमोल पवार एकमात्र असा खेळाडू आहे तो खेळपट्टीवरती बराच काळ स्थिरावलेला. युनुस नदाफचा या अगोदरचा फटका होता, तर निश्चित चांगला चेंडू. युनुस नदाफ ज्यावेळेस क्रिकेट खेळत होता चांगल्या बहरामध्ये, त्यावेळेस वाईडचे नियम वेगळे होते, आता नियम बदललेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर, इथे मात्र वाईड आहे. 27 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. एरवड्या संघाकडून नेहमी आम्ही बघितलं युनुस नदाफला. आजही तो एरवडा संघाचं प्रतिनिधित्व इथे करतोय. युनुस इथे सतत बाहेर चेंडू टाकायचा प्रयत्न केला जातो ओम माळीकडून, मात्र वाईडची घोषणा आहे. लांबलेलं षटक आहे. याच मैदानामध्ये आपण ओम माळीला बघितलं होतं NB ट्रॉफीमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करताना.
तर इथे ऑल इंडिया ओपन पूल मध्ये ओमाळी. हो हो हो, वॉट अ बॉल. आता चांगली लाईन मिळाली त्याला, डावेष्टीचा हलकासा बाहेर टाकला, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, आदळला तो. युनुसच्या शरीरावरती धावा मिळण्याची शक्यता नाही इथे. 29 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा ओमाळी. हो हो, टर्न किती मोठा आहे. भोवरा बनवतो हा खेळाडू, भरपूर कौशल्य त्याच्याकडे आहे आणि अफाट गुणवत्ता. परिचय देत असताना मैदानामध्ये 29 धावा स्कोर, तिथेच 5 गड्याच्या मोबदल्यात. इथे वाईड आहे, इथे वाईड आहे. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. टर्न मोठा मिळतोय. टर्न कंट्रोल करण्याची क्षमता सुद्धा असली पाहिजे गोलंदाजामध्ये. चेंडू हातातून पडल्यानंतर अपेक्षित वळण त्याला मिळालं पाहिजे आणि त्यामुळे वेगवेगळे चेंडू असतात. तुम्ही बघा, एखादा फ्लिपर असतो, एखादा रॉंग वन असतो, एखादा टॉप स्पिन असतो. यस यस यस, इथे चांगला टप्पा. इथे युनुसनं धाप समोर मोठं आव्हान उभं केलंय. एक चौकार जरूर आला होता, लेंथ बॉल होता तो आणि खूप चांगला खेळला युनुस, पण त्यानंतर त्याने टप्पे अलीकडे घेतलेले आहेत आणि युनुस मात्र या टप्प्यांवरती थोडासा गोंधळात पडलेला आहे. यस, इथे पुढे टाकला होता आणि बाहेर चिकड असेल, युनुस बाद होईल. धक्का बसेल 6वा. 30 धावा 6 गडी बाद. षटक संपेल. क्रमांक 4. अप्रतिम गोलंदाजी इथे सुरू झाली. प्रत्येक गोलंदाज इथे प्रभावशाली ठरतोय. आता पॅरिस कांबळे गोलंदाजी मार्क वरती आपण बघणार आहोत. 30 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, धावबाद करण्याची संधी जरूर आहे, मात्र गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये बराचसा पुढे होता. तर फलकावरती धावा 30 आहे 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समर नोमान. विजयाचं समीकरण आता खूप मोठं आहे. प्रत्येक चेंडू पाठीमागे 6 धावांची गरज आहे. जवळपास 10 चेंडू 56. अमोल पवार नदीम शेख ही जोडी मैदानामध्ये. फटका जरी कनेक्शन झाला असेल तरी टायमिंग तेवढं सुंदर नाहीये. कव्हर्स मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक खूप लांबून तिथे पोहोचलेला आहे. 2 धावा अमोल पवारला मिळणार आहेत. एक मात्र असा खेळाडू आहे की त्याने खूप काळ खेळपट्टीवरती घालवलेले आहे. 7 चेंडू खेळलाय, 6 धावा अमोल पवारनं नोंदवलेल्या आहेत. तर पॅरिस कांबळे. अजून तगडे बॉलर्स आपल्याला इथे बघायला मिळतात. 32 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा पॅरिस कांबळे. लेंथ बॉल आणि खराब क्षेत्ररक्षण ओमकार कडून. तर त्याला बॅकअप देखील मिळतोय. बॅकअप असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाची रचनाच त्या पद्धतीने संघनायकाला ठेवायला. वाईडिश मिड ऑफला ओमकार साळुंखे. तर डीप लॉंग ऑनला जो क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती त्याला अगदीच मागे ठेवलेला आहे, जेणेकरून लॉंग ऑफला देखील काही चेंडू कव्हर करता येतील. क्षेत्ररक्षणाची मर्यादा निश्चित आहे. तर षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. यस, निश्चित चांगला चेंडू यावेळेस खोदून काढावा लागला. धाव मिळणार नाही आणि फलकावरती धावा तिथेच 33 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात.
पाचवं षटक अप्रतिम राहिलं. 3 धावा केवळ पॅरिस कांबळे इथं खर्च करतोय. काय गोलंदाजी केली आज ओमकार साळुंखेनं. खर तर तिथेच सामन्याची हवा काढून घेतली त्यानं. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा 2 विकेट, 5 विकेट. पहिल्या 3 षटकांमध्येच अर्धा संघ हा गारद झाला होता आणि हल्ला एवढा भयानक होता की हल्ल्यातून सावरणं आता कठीण जात आहे समर नोमान संघाला. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे इथे आणि चांगला चेंडू ठरेल. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 33 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये समर नोमान एरवडा. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानामध्ये आता आपण बघतोय. आणि शेवटचं षटक मैदानामध्ये अजूनही 8 मिनिट राहिलेले आहेत. वेळ वाचवलेला आहे, भरपूर वेळ वाचवलेला आहे गोलंदाजांनी. 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायची असतात तर जवळपास 23 मिनिटामध्येच 22 मिनिटामध्येच 5 षटकं टाकून झालेली आहेत. अमोल पवार बाहेरची कड आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे रेडी. अभिषेक कुजूर थर्ड बँडला आपण बघतोय आणि याचबरोबर एक सुंदर कॅच अभि कुजूर कडून. अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6. पाठोपाठ फलंदाज अमोल पवार बराच वेळ खेळपट्टीवरती होता मात्र तोही आता बाद होऊन परतले. लोकेश परदेशी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 33 वरती 7. तर महेश शिंदे गोलंदाजीसाठी तयार. या मैदानावरचं खेळाडू महेश शिंदे. हे मैदान त्याच्यासाठी घरचं मैदान आहे. लोकल बॉय आपण म्हणू शकतो महेश शिंदेला. भरपूर क्रिकेट त्याचं या मैदान. आणि ओमकार साळुंखेच्या विकेट एका पाठोपाठच्या 1 2 3 4 5. तर महेश शिंदेचा हा चेंडू अधिक प्रभावी. आज या मैदानामध्ये यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनने देखील आपली ताकद मजबूत बनवलेली आहे. खूप चांगले खेळाडू, पुणे शहरातले खेळाडू, शिरूर तालुका, बारामती तालुका, हवेली तालुका. यस, बॅकफूट वरती जाऊन हलकासा ड्राईव्ह केला चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. तिकडे 1 धाव लोकेश परदेशी घेणार आहे. 34 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू शिल्लक आहे शेवटचे. फक्त औपचारिकता सामन्यामध्ये मोठं वर्चस्व याचं बॅट ॲज अ बॉल सगळ्या आघाड्यांवरती यश मिळवलेलं आहे. 4 मुंड्या चित आपण म्हणतो, 4 खाने चित अशी स्थिती या मॅच मध्ये निर्माण केलेली आहे. यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय. धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटतं सोडून दिलेला आहे. आणि शेवटचा चेंडू या सामन्यातला शिल्लक आहे. नदीम शेख. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट. काय सुंदर फटका आहे. अक्रॉस द बॅट उचलला चेंडू आकाशामध्ये. अजून एक चेंडू टाकावा लागेल महेश शिंदेला. मात्र आसमान दाखवलं इथे. यस, गुडघा टेकवला. उजवा गुडघा, डावा पाय थोडासा चेंडूच्या लाईनच्या बाजूला घेतला आणि फेकून दिला चेंडू. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे इथे देखील. चांगला फटका. याच बरोबर एक मोठा विजय या ठिकाणी संपादन करतायत. 45 धावांनी हा सामना जिंकला. यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनने विजयी संघाचं अभिनंदन आहे. तर लगेचच टॉस होणार आहे. विनर विनर. चला, अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. नाणेफेकीचा कौल होणार आहे. अमरभाऊ काटे, यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. लगेचच्या टॉस साठी इंडियन प्लेयर आहेत ना, ऋषी धवन आहे, परत अर्शन ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की. 48 रन 15 गेंदों का सामना किया. परेश कांबले के अटैक नॉट आउट रहे और इस मुकाबले में शानदार जीत यशवंत भाऊ
पातसंगी स्पोर्ट फाउंडेशन 45 रनों से एक बड़ी जीत अर्जित करते हुए कॉन्फिडेंस सात पासवान की तरफ जाएगा। चलिए एक बार फिर अगले मैच के बाद टॉस की तरफ बढ़ते हैं और मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाए।